संध्याकाळी एकदम आला, जरा लवकरच आला. आमची मंडळ थोडी उशीर कामावर असल्यामुळं आणि आम्ही 7चा टाईम दिलेला होता, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ झाला, ते पण आम्ही दिलगिरी मागतो. आता काय कामानिमित्त आला तर जरा तुम्ही नमूद करा, आमच्या होणार आम्ही काम करू. दिलगिरी मागत ना लक्षात ठेवा. हो जोशी बोला, जोशी बोला, जोशी बोला. काय संध्याकाळ काम काढला सांगा फटकं. हो हे गुणगुणत तिकडे आपले सुभाष दसुरी यांची पोरगी असं काहीतरी बडबडतात ते. बोला फटकं. सुभाष विठ्ठल दसुरे यांची पोरगी मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि हा ठीक आहे, काय हरकत नाही. ओ दादा, हे आपले सुभाष ना दसुरी ह्यांची पोरगी ती मंजिरी हिला मागणी घालण्यासाठी आलेला आहे. तर आपण काय करूया, उद्या त्यांचा विचार घेऊया त्या दसुऱ्यांचा आणि आम्ही तुम्हाला कळवतो, बरोबर ना? लगेच कसं होणार आहे? काय करूया आता बोला पटकन. आताच विचारूया. हो दसुरी, हे जोशी आलेले आहेत ना, ते काय म्हणतात तुमच्या घरात म्हणजे ते आपले सुभाष दसुरी आहेत ना, त्यांची मुलगी मंजू ही एक लग्नाच्या योग्य दिवशी मुली आहेत. ती मुलगा कोण हो? मनीष जोशी. याच्यासाठी ते मागायला आलेले आहेत. ते सगळ्या तयारीनिशी आलेले आहेत. मुलगा घेऊन आलेला आहेत, साखरपुडा तयारी करून आलेले आहेत. तर काय तुमचं काय म्हणणं आहे? तुमची तयारी आहे की बघा, आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही होय म्हणशा आणि आमच्या अडचणी टाकशा. हे उद्या सुद्धा लग्नाची तयारी करते. तुमची तयारी हा? हो तसं तुमची तयारी आहे. सगळ्या कोणाचा विचार न करते पकड सांगितलं. चला पुढे. आता आमची पण सगळ्यांची तयारी आहे, पण दसुरीनी मुलीची जबाबदारी घ्यायची आणि जोशीनी मुलग्यांची जबाबदारी घ्या. का अचानक आपण हे विषय आले ना समोर, हे दोन्ही ते पालकांनी त्यांची जबाबदारी घ्यायची. मग आपलं पुढचं काम चहा पाणी झालेलं आहे त्यांचा. सुरुवात करता चहा पाणी परत साखर पुढं असं सगळं मग लग्न. हे मनीष ना पोरगी बघितल्यास ना, बाकी सगळी ती ओळखी पाठी झालेली आहेत ना, नक्की पोरगी डायरेक्ट चहा घेऊन येऊ देत नक्की ना? हो चला पोरगी ह्याच्यावर दीपक येऊ दे. बसला तरी चहा दे, बसला तरी चहा दे. तयार करू. मनीष, आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय आहे बघ. पोरगी काही बोलते बिलते व्यवस्थित ना? मोबाईल ऐकलेलाच ना? उद्या चोचरी आहे, ती अशी आहे, ती लंगडी असं म्हणता का म्हणे? बघ विचार, नाव बी विचार बघूया. दे म्हणजे चहा द्यायचं, म्हणजे चहा द्यायचं. आता विचारून काय लवकर घाय उठलेले ते विचारणार. तुम्ही घायवर सगळी कामं करता. ते बाबा म्हणून त्यांनी मने बघतात, ती नाही बघता. मंजू
इकडे दे इकडे दे त्याला असं झालं हातात घेऊन फोटो तरी काढा दे म्हणे अंगठी गेल्या नाही इथे बघा इथे हे थोडंसं दाखव असं ते बघा इथे बघा इथे बघ कॅमेऱ्याकडे बघ